नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला अभंग घेण्या अगोदर मी 2 ओळी सादर करते. असं म्हटलं जातं, संतांचे गुण शोधा, दोष मनी ठेवू नको. संतांचे गुण शोधा, दोष मनी ठेवू नको. सुकृत उघडून पाहता पुण्याचं पान फुलवू नको. फुलांचा गंध जपावा, गाढवाला काय कळे. तुका म्हणे गंगे विटाळी, चांडाळ दुःखाचं फळे. खरोखर याचा किती छान असा भावार्थ आहे आणि यानुसारच आजचा आपला अभंग आहे. संतांचे गुणदोष आर्निता या मना, केली या उगांना सुकृताचा. पिळोनिया पाहे पुष्यांचा परिमळ, विरोने केली केळ गाढवतो. तुका म्हणे गंगे अग्रीसी विटाळ, लाची तो चांडाळ दुःख पाये. तर किती छान याचा भावार्थ आहे आणि याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर याचा भावार्थ आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि या अभंगाची पहिली ओळ आहे, संतांचे गुणदोष आर्निता या मना, केली या उगांना सुकृताचा. याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी खूप सुंदर भावार्थ वर्णन केलेला अभंगामध्ये. आपण बघतो की ज्या वेळेला जीवनामध्ये आपण दुसऱ्यांचे दोष बघण्यास सुरुवात करतो, बरोबर, त्यावेळेला जे दोष आपल्यामध्ये नाही आहेत ते दोष यायला सुरुवात होते. आणि एक समाजामध्ये प्रवृत्ती बनलेली आहे की अगर एखादा व्यक्ती समाजाच्या समोर जर प्रसिद्ध झाला तर लोक त्याचे दोष बघतात किंवा तो त्या ठिकाणी जो पोहोचला आहे तो असाच नाही पोहोचला, त्याच्यामागं काहीतरी कारणे शोधण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की जर तुम्ही थोर संत महात्म्यांचे दोष बघायला जर गेले तर त्या ठिकाणी तुमचं जे पुण्य आहे ते समाप्त होतं. तुम्ही लयाला म्हणजेच तुम्ही जीवनामध्ये उन्नतीच्या मार्गाकडे न जाता तुमचं त्या ठिकाणी अधपतन होतं. अच्छा. आपण म्हणतो की जसा चष्मा आपण घालतो तसं आपल्याला दिसतं. जर बरोबर. एखाद्यानं जर हिरवा चष्मा घातला तर त्याला हिरवं दिसेल, बरोबर, एखाद्यानं जर लाल चष्मा घातला तर त्याला समोर लाल दिसेल. बरोबर आहे. मग जर तुम्ही गुणांचा चष्मा जर घातला तर तुम्हाला समोर पण गुण दिसतील. तुम्ही जर अवगुणांचा चष्मा घातला तर तुम्हाला समोरच्यामध्ये पण अवगुण दिसतील. तर म्हटलं जातं की जसं की ज्या वेळेला अर्जुन आणि दुर्योधनाला श्रीकृष्णानं काम सोपलं की तुम्ही जाऊन चांगले व्यक्ती शोधून आणा. तर ज्या वेळेला चांगला व्यक्ती शोधण्यासाठी दोघांना पाठवलं तर त्यावेळेला पुन्हा ज्या वेळेला श्रीकृष्णासमोर ज्या वेळेला दोघं आले तर त्यावेळेला दुर्योधनाच्या मनामध्ये पहिला शब्द हा निघाला की मला ह्या दुनियेमध्ये कोणीच चांगला दिसला नाही. बरोबर. आणि अर्जुनाच्या मुखामधून निघलं की मला वाईट व्यक्ती कोणीच भेटला नाही. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला हे दोघं गेले त्यावेळेला अर्जुनाची जी दृष्टी आहे ती एक चांगली होती म्हणून त्याला सर्व काही चांगलेच दिसले आणि दुर्योधनाची जी दृष्टी आहे ती अवगुण बघण्याची होती. तर त्या ठिकाणी त्याला कोणी चांगला दिसलाच नाही, सारेच लोक वाईट दिसले. म्हणून तो श्रीकृष्णाला म्हटला की या दुनियामध्ये सारेच लोक वाईट आहे. आणि या ठिकाणी अर्जुन सांगतो की या दुनियामध्ये सर्वच लोक चांगले आहे. म्हणजे हे आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे की काही लोक बघा आपल्याला रस्त्यानं जर चाललं तर विचारतात की पुढच्या गावाचे लोक कसे आहेत. तर
आपण जर त्यांना विचारलं तर तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्या ठिकाणचे लोक कसे आहे, तो जर म्हणला तिथले चांगले आहे, तर आपण निश्चित म्हणू शकतो की पुढं जे लोक भेटणारे आहेत ते पण तुम्हाला चांगलेच भेटतील. बरोबर. म्हणजेच आपल्यावर आहे की जर तुम्ही चांगले आहे तर तुम्हाला भेटणारे पण लोक चांगलेच, कारण तुमचा दृष्टिकोन बघण्याचा हा चांगला आहे. बरोबर आणि आहे. बघण्याचा दृष्टिकोनच जर तुमचा वाईट असेल तर तुम्हाला वाईटच लोक मिळणार. हे अभंगामधून वास्तविक सांगायचं आहे. बरोबर. किती सुंदर याचा असा भावार्थ आहे. आता याची आपली दुसरी ओळ आहे. पिडोनिया पाहे पुष्याचा परिमळ, विरोनी केली केळ गाढवतो. तर याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी आपण बघतो की जसं पुष्पाचा सुगंध जर आपल्याला घ्यायचा तर त्याला चुरगळून तो सुगंध घेणं म्हणजे हास्यास्पद आहे. बरोबर आहे. तर आपण बघतो की जीवनामध्ये जर तुम्हाला चांगल्या गोष्टीचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचं मूळ जे स्वरूप आहे त्याला नष्ट करण्याची गरज नाही आहे. अच्छा. त्याचा जो सुगंध आहे तसाच तुम्ही गुलाबाचं फूल जर तोडलं तर तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा सुगंध येतो. बरोबर. परंतु तो सुगंध अजून यावा म्हणून त्याला चुरगळायचं तर तो एक आपला मूर्खपणा मूर्खपणा ठरू आहे. शकतो. बरोबर आहे. आणि आपण जीवनामध्ये बघतो की जे गुणवान लोक असतात त्यांना कुठं जरी गेलं तर त्या ठिकाणी जो सुगंध हा चांगला येतो. परंतु या ठिकाणी महाराजांनी एक गाढवाची जी उपमा दिलेली आहे की ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गाढवाला गुळाची काय चव आहे, तर त्या गाढवाला फुलाचा सुगंध द्या या गूळ द्या, त्याला कोणत्याही प्रकारचं त्याचं काही घेणं देणं नाही, त्याला तो लाथडूनच टाकतो. बरोबर. म्हणण्याचं तात्पर्य की या ठिकाणी योग्य किमतीवान वस्तूची जी किंमत आहे ही किंमतवान लोकांनाच कळते. बरोबर. जसं हिऱ्याचा पारखी जो असतो तोच जाणू शकतो की हिऱ्याची किंमत काय आहे. त्या ठिकाणी दुसरा शेती करणारा जर गेला तर त्याला त्याची काही किंमत कळणार नाही. किंमत करणार नाही. म्हणजे ती जी क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याच माणसांना कळते, कारण त्याची किंमत तोच व्यक्ती ओळखू शकतो. बरोबर. किती छान असा याचा भावार्थ तुम्ही सांगितलेला आहे. आता याच्यानंतरची आपली ओढ आहे. तुका म्हणे गंगे अग्रेसी विटाळ, तुका म्हणे गंगे अग्रेसी विटाळ, लाची तो चांडाळ दुःख पाये. याचा काय बरं भावार्थ होतो? म्हणजे या ठिकाणी अभंगामध्ये सांगायचं आहे की काही काही लोक हे समजतात की गंगेमधून स्नान केल्यानंतर आपल्यामधलं जे पाप आहे ते नष्ट होतं. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की अशी जी समज आहे ही समज ठेवणं म्हणजे एक अज्ञानाचं लक्षण आहे. अच्छा. तुम्ही गंगेमध्ये जाऊन तुमचं जर मन पवित्र नसेल तर तुमचं अज्ञानरूपी जे पाप आहे ते नष्ट होऊ शकत नाही. म्हणजेच गंगेमध्ये स्नान करताना ही एक जाणीव पाहिजे की आपलं जे मन आहे ते आपण स्वच्छ आणि पवित्र ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि ते जर पवित्र ठेवलं तर ते जे स्नान आहे ते पण एक सार्थक होऊ शकतं. परंतु आपण म्हणायचं की नाही गंगेत स्नान केल्यानंतर हा जो विटाळ आहे, हे जो अज्ञान आहे ते समाप्त होईल, हा आपला फक्त भ्रम आहे, ती वास्तविकता नाही आहे, हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे अभंगामधून. अच्छा. आता तुम्ही बोलले की जे आपण गंगेमध्ये स्नान करतो त्याच्यामुळे जे आपलं वाईट कर्म आहेत किंवा आपण जे केलेलं आहे तर ते धुतलं जात नाही. नाही धुतलं जात. मग कशामुळे धुतलं जातं? तर या ठिकाणी एक परंपरा आहे. जर तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार आहे तर या ठिकाणी महाराजांना म्हणायचं की तुम्ही त्या गंगेला अजूनच अपवित्र बनवता. या ठिकाणी ज्ञानाच्या आधारेच आपण मनातली जो अज्ञान अंधकार आहे हा दूर करू शकतो. अच्छा. गंगेच्या पवित्र पाण्यानं आपण तन शुद्ध करू शकतो, तनाचं आपण स्नान करू शकतो. परंतु असं जर असतं की मनातले जर पाप जर नष्ट झाले असते तर साऱ्याच लोकांनी त्याच्यात आंघोळी करून आज मन सर्वांचे पवित्र झाले असते. बरोबर. परंतु आपण बघतो की तिथं स्नान करूनही लोकांचे जे मन आहे ते कुलसित आहे, एकमेकांबद्दल वाईट भावना आहे. मनातलं परिवर्तन हे संतांची जी शिकवण आहे त्याच्या आचरणाशिवाय होऊ शकत नाही, हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून
आम्ही हे म्हणत नाही, महाराज हे म्हणत नाही की चला तुमची भावना आहे, तुम्ही स्नान करतात, परंतु इथं जी पावित्र्य आहे हे मनाचं विशेष सांगितलेलं आहे, हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. अच्छा, म्हणजे या ठिकाणी हे तुम्ही सांगतायत की ते पाण्यामुळे शुद्ध होत नाही, तर ते पवित्र मनामुळे शुद्ध होतं. संतांच्या बाबतीत जर तुम्ही गुणवान बनाल, संतांच्या बाबतीत जर तुम्ही त्यांचे गुण घ्याल, तर तुमचं मन पवित्र होईल. बरोबर. किती छान असा भावार्थ तुम्ही सांगितला. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी आपण आपल्या भक्तांना हा एक संदेश या अभंगामधून देऊ शकतो की जीवनामध्ये अज्ञानातून बाहेर येण्यासाठी आपल्या मनाला द्वेषामधून, मत्सरामधून, दुसऱ्यांचे अवगुण न बघणं, संतांच्या जीवनामध्ये जर तुम्ही गुण बघत जाल तर तुम्ही चांगले बनाल, आणि जर जीवनामध्ये दुसऱ्यांचे अवगुण बघत जाल तर तुमचं जीवन पहिल्यापेक्षाही अजून मागे जाईल. म्हणून जीवनामध्ये आपल्याला ईश्वराशी जोडण्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांचं अनुसरण करणं आणि त्याच्यावर चालणं, हे या आध्यात्मिक एक संदेश आपल्याला अभंगातून मिळतो. आणि तो जर आपण अनुसरण केलं तर खरोखर आपलं जे जीवन आहे हे धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. हा आध्यात्मिक संदेश अभंगातून आपल्याला शिकायला मिळतोय. किती सुंदर असा आध्यात्मिक संदेश तुम्ही दिलेला आहे. तर तुम्ही इथे आलात आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे या अभंगानुसार की आपल्याला जर कोणाची दोष पाहण्याची सवय लागली, त्यामुळे आपला जो भाव असतो तो शुद्ध होत नाही आणि आपलं पुण्यसुद्धा कमी होते. तर यासाठी काय करायला हवं की दुसऱ्यांचे दोष न पाहता त्यांचे गुण आत्मसात करा. हे आपल्याला या अभंगातून शिकायला मिळालं. असंच नवीन अर्थासह आपण नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.